आपल्या दादांनी हळद आणली, आता हळद टाकायची चालले. हळद का टाकताय दादा? हा, रक्त थांबवत. रक्त थांबतं ना, भरपूर रक्त येते भरपूर, त्याकरता हळद टाकते ते. अक्कूला चांगलीच दुखापत झाली मित्रांनो. अक्कूबाईचं शिंग तुटलं होतं. हो का, अक्कूबाईचं शिंग काढलेलं आहे. हो का, हे अक्कूबाईचं शिंग मित्रांनो. अक्कूबाईचं शिंग पार अर्ध तुटलं होतं, थोडं राहिलेलं, त्यामुळे भरपूर त्रास व्हायचा. आता आम्ही सगळं तोडले आणि अक्कूबाईला एवढा त्रास होतोय ना भरपूर. बघा, आपली आई लय ओरडत होती मित्रांनो. तरी लय मारलाय. बस 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 बस. दुसरं बी बघा. बुलड पण तू येतं तुला मन बर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मेंढरं सोडायचे ते आत्ता, आणि आता आपला ब्लॉग झालाय चालू. तर आज मेंढराकडचं संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला मित्रांनो, अक्कूबाईचं शिंग तुटलं होतं. हो का, अक्कूबाईचं शिंग काढलेलं आहे. हो का, हे अक्कूबाईचं शिंग म्हणजे थोडं राहिलेलं, आणि ते लय दुखायचं मित्रांनो. कुठं धडकलं ती मोठ्या मोठ्याने वरडायची. तर आता फायनली अक्कूबाईचं शिंग काढून टाकले. हो का, या ठिकाणी हे एवढं शिंग आहे बघा आपल्या अक्कूबाईचं. एक तर तुटलं होतं, एक राहिलेलं, ते बी तुटलं. आता मित्रांनो, अक्कूबाईचं शिंग पार अर्ध तुटलं होतं, थोडं राहिलेलं, त्यामुळे भरपूर त्रास व्हायचा. आता आम्ही सगळं तोडले आणि अक्कूबाईला एवढा त्रास होतोय ना भरपूर. बघा, आपली आई लय ओरडत होती मित्रांनो शिंग तोडताना बी. ते काही दाखवतं नाही आलं, कारण का तर ते आपल्याला नाही योग्य वाटत, आणि तुम्हाला तर योग्यच वाटलं नसतं. पण काय करणार, त्रास होत होता तिला भरपूर. बघा, तिला दुसरे शेरडं बी मारायची, ती दुखायचं, ती ओरडायची रासार, त्याकरता बाहेर बांधलेली. मग आता आम्ही निर्णय घेतला तिचं ते काढून टाकू. काढले, आणि एवढं रक्त येते ना मित्रांनो भरपूर. आईले रक्त येते ना. हां बघा, ते आईने त्याच्यावर मिसरी टाकली. हा, भरपूर रक्त बघा ह्या साईडने भरलंय अख्खं तोंड. बघा, आई पुसते बघा, अख्खं रक्ताने तोंड भरलंय अक्कूबाईचं. बघा बघा बघा, सगळं रक्त बाई, लय रक्त आहे आपल्या अक्कूबाईला. तर भरपूर चाललंय, त्याकरता आपली आई प्रेम मारते. बघा, सगळ्या आई रक्त जिथं गेलंय तिथं बी मार, म्हणजे माशा बसायचं नाही. हलव की त्याला. असा उभा धर की प्रे, तिरका धरला येत नाही प्रे त्यातून. असं सरळ सरळ. काय आईला प्रे बी मारता नाही. बघू इकडे ते. डोळा जाईल. आपल्या दादांनी हळद आणली, आता हळद टाकायची चालले. हळद का टाकताय दादा? बरं होतं. हा, रक्त थांबवत. रक्त थांबतं ना, भरपूर रक्त येते भरपूर, त्याकरता हळद टाकते ते. अक्कूला चांगलीच दुखापत झाली या ठिकाणी. जाऊ दे, बरं बरं झालं पाहिजे फक्त. आता अक्कूचं शिंगाड लवकर बरं होऊ द्या, असं मित्रांनो कमेंट करा आपल्याला. बघू पिरियर लय मारलाय. बस 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 बस, उद्या बी लागेल की. तुम्ही येडेगत काय करताय? अहो बस दादा, खाली कळतंय कुठे. सगळे सोडले ते, आणि शेरडं सोडायचे राहिले ते. आपली आई आता शेरडं सोडित होती, झाली शेवटची शेळी, आणि मेंढरं घेऊन जायचे आपल्याला चारायला सगळी. तर हो का, दादांनी शेरडं सोडायचे म्हणून थांबवले ते इथे, नाही तर आतापर्यंत गेली असती पडेल पार. आपण पुढं मेंढरं बोलवाय आलोय आज. दादा व्हायचं मागं होतं, तेवढ्यात मी पळत पळत पुढं आलो. म्हणलं मी मेंढरं पुढं बोलवाव. दादा आणते ते आपले मागची सगळे गोळा करून. आपण आता सरळ चालायचे, तर तसं काही नाही. थोड्या वेळाने दादा बी पुढं जाऊ शकतात, पण जोपर्यंत मी पुढे येतं वर चला. तर बघा, भातवानाच्या इथं आल्या ते. हे बघा भातवान, पाऊस काळ्याला भात केला, सगळं काढलं या, आणि इथं आपला वाडा आलाय. तर मित्रांनो, ही सगळी खर्च आहेत. अर बालिंग गेलं, बालिंग पळालं राव. हो का हो का हो का हो का, भेटतंय मित्रांनो ते लय. आपलं दादा मेंढरांना बोराटीचा पाला पाडते ते.
या ठिकाणी एक फांटा तोडलाय. मेंढरं सगळे हो का कशी खाते ते. सकाळचं काय खायला नाही मित्रांनो. जोऱ्या बिऱ्या निघल्या पाला पाचोळा गावल. आता सध्या तर काय नाही. हा कसं चाललंय दादांचं काम. कोरड मोठे असल्यामुळं लांबचं फांटं तोडता येतात. अरे आपलं दादा आणि मी मित्रांनो आज आपली मेंढरं बरेच लांब नेणार आहे. म्हणजे त्याकरता यारवाळी रोज इकडं आम्ही ना 1, 1.5, 2, 2.5 तास असं घालवतो टायमिंग. पण आज आपली मेंढरं थोडं वाईज बोराटीचा पाला पाडून चालवले ते. कारण का आता बरंच लांब जायचे. किती लांब अंतर आहे आणि कुठे जाते म्हणजे जुना आपला तळ होता ना तिकडं तिथनं वाडा इकडं जवळजवळ 4-5 किलोमीटर आलेला आहे. तर बघा निसर्गरम्य वातावरणात ना आपली मेंढरं चालले ते. दादा मोहरं बोलवायला. मी आता मागाशी मी मोहर होतो. मग आता दादा मोहर मी मागं. त्या ठिकाणी दादा कोकऱ्याला काय झालंय बघते ते. बघा कोकरं कसं घेतलंय मांडीव बारक्या बाळागत हो का. उन्हाळी लागली उन्हाळी ती काढते ते या ठिकाणी. ही उन्हाळी लागली या हा त्याच्यामुळे हे ऋतर म्हणून काढतो या. हा हो का. हॅलो उन्हाळी लागली मित्रांनो. इकडं सगळी का कंपन्या झाल्या पण एवढी जागा आपली शिल्लक राहिली बाबा. हो का या ठिकाणची. इथं आपली मुलं संध्याकाळच्या टायमाला क्रिकेट ही खेळतात. आणि एवढ्या जागेत आपली मेंढरं आली ना दिवाळीला ह्याला हे थांबतात. तर आता ह्याच पडकात आल्या ते. आणि आता इकडं वरच्या साईडला तर काय जागा नाही मित्रांनो. इथं बी होईल कंपनी पण जरा व्हायचं आता थोड्या दिवस कसं बरेच वर्ष 5-6 वर्ष झालं ही मोकळी आता होईलच. मित्रांनो या ठिकाणी बघा लहान मुलं कशी क्रिकेट खेळतात ते. आम्ही बी असंच खेळायचो नाही का मित्रांनो. सुट्टी दिवशी ना अशी आमचं एक बी दिवस असा नव्हता की आम्ही खेळायला जात नव्हतो. सुट्टी असली ना की आपली एकदम मज्जा. आणि यांचं बघा कसं क्रिकेट चाललंय. आपली मेंढरं चालले तर या ठिकाणावरून आणि ही खेळते ते. यांना असं खेळताना बघून ना आपलं जुनं दिवस आठवतात नाही का. आपण कसं खेळायचो काय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. बाबा खेळायचं चाललंय. मग व्हिडिओ बघतो का आपलं. फॅन आहे आपला. जाऊन पुढं नाही नाही मी करतो बरोबर. घे शूटिंग घे बघता आता 2-4 बॉल खेळायची. मित्रांनो आता ह्या आपली जी मुलं होती ना त्यांनी मला दिलं क्रिकेट खेळायला. म्हणली खेळायचे का दादा. तर आपण 2-4 बॉल खेळलो क्रिकेट खेळलो. आणि या ठिकाणी बघा काय झाले. हाताला लागलं राव. आपल्या हातात ह्या कडे आहे आणि ती बॅट धरलेली ना वर खाली. ती बॅट फिरवली इथं जाग्यावर कडं लागले. चांगलं धोकायला लागले. आता खेळताना काय नाही वाटलं. ड्र पळाली हो का. ठिकाणी दादांचं काय चाललंय. दादा खेकडे गावतात का नाही. गावतात का. होय आता पाणी आटायला लागलंय ते चांगलं झालंय. हा खेकड्या पकडतात मित्रांनो या ठिकाणी. मेंढरं घेऊन आलोय आपली फुलवरच्या पाल्यावर. इथं दादांनी त्या दिवशी फुलवरचा पाला टाकलेला आणि तो आता पांगावलाय अख्खा. हवा मेंढरांना फुलवरचा पाला चालून मित्रांनो वाड्याला न्यायचे. हे जरा फुलवरचा पाला बराच लांब होता आणि या ठिकाणी आपला वाडा बसलेला. तुम्ही तर इथलं भरपूर व्हिडिओ पाहिला असतील. कोकरं पाण्यात पडलं हो का. पाण्यात पडलं होतं मित्रांनो.
तर दुसरं बी बघा. अर बुलड काय म्हणला? होय. आणि 1 2 येतं तुला? येतो. मन बर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां पुढं येतं 11 10 13 14. हां येते येते. लेका लय हुशार आहे तू. किती वर्षाचा आहे तू? मी 5 वर्षाचा. अयो लय लका हुशार आहेस तू. त्याची मेंढरं इथं आल्यात मित्रांनो. आपला वाडा आलेला इतका दिवस झाले ते. आणि इथं मेंढरा अर या ठिकाणी बघा कसं काय खोंड. हा बघा मित्रांनो हा खोंड आहे. आणि ह्याची आई मला वाटते का ह्या साईडला आई आई तर बघा कशी खतरनाक आहे एकदम. हे गिर गाय ती भेटे मला. नको बेहू बाबा नको बेहू. आपली मेंढरं सगळी आता आल्यात आहेत तांबाट्याच्या रानात. हो का तिथं मालक येतो का ते आपल्या दादांच्या शेजारचं मालक. मेंढरं आता तांबाटी खायला आल्या ते सगळी. संध्याकाळचं असं चरायला लागतं आपल्या मेंढरांना दिवसभर चरल्यानंतर. तर मेंढरं आली आणि अडचण असल्यामुळं आपली आई बी हाणू लागायला आली. तर आईने भाऊ किती तांबाटी घेतल्यात कालवणाला. तू काय 2-4 दिवस आता तांबाट्यावर तडाखा धरते काय? आता 2-4 दिवस तरी कसं मग करायचं आपलं 2 दिवस. आईने तांबाटी तोडल्या ते चारायच्या तेच ना. हो ही सगळी चारायच्या तेच. त्याकरता किती तांबाटी तोडल्यात आईने. लका 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 बरीच एवढी तांबाटी तोडल्या ते. तुम्हाला हाय का रानात गेलं तरी येडा आणायचं. चाराय घेतलं तरी आणायचं नाही. मग कोणाला याडे आता मी आल्यावर आणते अशी काय टंबाटी. कालवणाला बघायला लागतं. आता तू बनवते म्हणल्यावर तुलाच बघावं लागतंय ना. मेंढरं तांबाटी खाऊन फुगल्या ते आत्ताच. हो का चालली वाड्याला. बरंच चराय होतो मित्रांनो. भरपूर होतं तांबाट्यात चरायला. आता चांगली फुगल्या ते आणि चालवले ते आपली वाड्याला मेंढरं. आपली आई मागची गोळा करून आणते. हाय बालिंगा कसा फुगलाय. हो का कसला फुगलाय मित्रांनो टमटमीतच. मित्रांनो या ठिकाणी बघा काय आहे तिथं. वाळलेल्या वाकरी कोणी दिले ते या? बायांनी दिल्या होते. हा मित्रांनो असं वायाला जाण्यापेक्षा कुत्री आपली मेंढरं खात्याला म्हणून दिल त्या. आणि आपल्या कुत्र्यात मोर आहे डायरेक्ट पोतच आहे. पोतच तुला ते खाते का बघ. ते खाई ना बघा खा 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 काळू खा. तुझ्यासाठीच दिलंय काळू. ए काळू खा ना. संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. आई काय आहे? बात एवढा 7 खाऊन सकाळ खायचा. हा, गरम करून सकाळ संध्याकाळचं नियोजन करते तू एकदा का. आपला भाते मित्रांनो पावट्याचा. आई तवा कायसाठी ठेवलाय? आता म्हणलं बटाट्याचं कालवण आहे. सकाळची भेंडी आहे. मग म्हणलं आता अंड्याचं एक थपुळ काढा. थापुळ का पोळी? पोळी. तर या ठिकाणी आपली 3 अंडी घेतलेली आहेत. आणि हा आपला वाड्यावरचा मसाला. तर ह्या मसाल्यात मिक्स करणार काय आहे? आता का आपली ही अंडी मसाला तळून तर सारखंच करतोय म्हणलं काढावं एक पोळी अंडी. मित्रांनो हे आता आपलं थोडा व्हिडिओ होईल. एक दिवशी आपलं जर अंडी साठली ना स्पेशल अंड्याच्या पोळीवरती व्हिडिओ असेल. स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत नाही का. तर मला वाटते आई करावं काय का व्हिडिओ आई अंड्याच्या पोळीचा स्पेशल व्हिडिओ. आता नाही नंतर एखाद दिवशी. पोळे बनवायचं चाललंय प्रोसेस. तेल टाकून घेतले. ते डिपो नको टाकू. मित्रांनो काय होते माहिती का डिप्पो मी कायला म्हणलं त्या मसाल्याचं असं गोळी झालेले असते एका जागेवर. तुम्हाला जर माहीत असेल ना अंड्याची पोळी एकदम भारी कशी बनवायची तर कमेंट करून सांगा. कारण का तर ह्याच्यामध्ये मी आईने बनवली ना हे मसाल्याचं बघा हे बारीक बारीक डिप्पो का हे एका जागेवर राहते. तर नंतर ते गक्क्या दाताखाली आलं ना एवढं तिखट लागते ना. त्यामुळं आईला म्हटलं डिप्पो नको टाकू बाबा ते.
लय मोठी पोळी झाली आहे. कुठं राहिलं डिपो तुला एक पोर नव्हतं. काय काय आहे नवतुर म्हणते मला बघा. वा 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 काय मस्त थापोळ्यागत पोळी. थापोळ नाही मित्रांनो, अंड्याची पोळी. व्हेज नाही नॉन व्हेज. काय काय कसलं म्हणलं मी सांग बरं आता. काय म्हणलं मी? नाही म्हण मी एकदा व्हेज का नॉन व्हेज? नाही म्हण ना नॉन व्हेज म्हण. नॉन व्हेज हा नॉन व्हेज व्हेज आणि नॉन व्हेज असं म्हण. हेज आणि नॉन व्हेज. काय 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 हेज आणि नॉन व्हेज. हेज म्हणते हेज. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी आत्ता बनवलेली अंड्याची पोळी बघा कशी आहे मस्त. त्याचबरोबर सकाळची बाजरीची भाकर आणि ही आपली सकाळची भेंडी. तर हे आहे आपलं वाड्यावरचं जेवण. आई तुला घेतलं का जेवाय? घेतलं की काय अंड्याची पोळी अर्धी. हा अंड्याची पोळी भेंडी अर्धी नाही घेतली, चतकूर घेतली, मलाच दिलेली. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण विवण केलेलं आहे. अंड्याची पोळी आईने बनवलेली मस्त झालती नाही का. थोडा होता तरी बी मसाला, पण जाऊ द्या मरू द्या. आजचा आपला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.